असाध्य ते साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आणि कुठलीही गोष्ट आपल्यासाठी अवघड कठीण नाहीये. विचार तुम्ही डोक्यातून काढणं खूप गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा प्रश्न होता चौथीच्या का तिसरीच्या काहीतरी विद्यार्थ्यांनी विचारला होता मला प्रश्न की सर जर त्याच्या छेदामध्ये 5 असतील तर भागाकार करणे आम्हाला शिकवा. खूप सोपं असतं. उदाहरणार्थ आपल्याला 147 छेदामध्ये 5 ही संख्या बघायची. तुम्ही आतापर्यंत असं लिहिलं होतं नाही का? आपल्याला ते भागाकार नको आता. अशी जर संख्या आली तर वरच्या संख्येला तुम्हाला कितीने गुणायचंय? 2 न गुणाकार करायचा आणि मग आल्याला उत्तर पाहायचं. मग तो भागाकार आपला दशांशामध्ये येणार. बरोबर. मग आता आपला गुणाकार किती यायला? 7 2 14 4 1 8 4 2 8 आणि 1 9 बे 1 बे. तुमचा गुणाकार किती यायला? 2 9 4. किती संख्या? 1 2 3. मग आपल्याला एक संख्या सोडून दशांश द्यायचा म्हणजे आपला भागाकार किती आला? 29.4. जर आपण संख्या थोडी मोठी आहे. आता यानंतरची संख्या तुमच्यापैकी कोण आहे? सांग सांग. मोठ्या 1734. बर. तिचं मत आहे 1734 च्या छेदस्थानी 5 असताना काय भागाकार करायचा? असा गुणाकार करायचा. किती येणार आता गुणाकार तुझा? बघ 3668 आला. बर 3600 किती आला? 68 सॉरी 3468 आला. संख्या किती आहेत वर? संख्या किती? वर 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 म्हणजे इथं 4. इथं किती आला? 68 ना. मग 68 आपण लिहू. आता आपल्याला इथं 2 सोडून होतं, इथं 3 सोडून दशांश द्यायचा. चालेल. आलं का नाही? आता मोठ्यात मोठी कोण सांगते? 4 अंकी झाली. 5 अंकी कोण सांगते रे? सौरभ. सौरभ काय तुझं मत? 56,238 छेद 5. चला करा गुणाकार. किती यायलाय? 2 न गुणा 2 न वर जसं गुणलंय त्या पद्धतीमध्येच गुणायचे. बर 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 झाला. किती आला? तुझं किती आला? 1,12,476. 1,12,476 आला. आता किती संख्या सोडून दशांश द्यावा लागेल रे आपल्याला? सौरभ नीट बघ. किती? कार्तिक. ते काय नाव तुझं? काय नाव तुझं? तू तू एक संख्या सोडून इकडची का इकडची? एक संख्या सोडून आपला गुणाकार आला. आपलं उत्तर आला. बरोबर. बरं आता याच ठिकाणी हे आलं लक्षात तुमच्या? नाही मोहन एक संख्या सांगाल. बरं मोहन सांग बरं कोणती तुझी संख्या? 247 छेदामध्ये किती? 5. कर बरं मोहन गुणाकार. 2 गुण बरं 247 ला किती आलं? 494 का? बर 494 आले मोहन. आता किती संख्या आहेत? 3. दशांश किती संख्या सोडून द्यायचा? 4. इथं 4. बर 400 किती आलं तुझं? गुणाकार किती आलाय? 94. बर मग मी तुझ्यासारखंच लिहितो. झालं का? आता मी तुम्हाला गणित देणार फक्त एक. आता इथं कितीने गुणलं आपण? 2 न. आता कितीने गुणायचे ते बघा. आता जर त्या संख्ये आता हे लक्षात आलं तुमच्या? आता आपण काय करू? छेदस्थानी 25 असताना बघू. छेदस्थानी किती पाहिजे? 25. किती रे?
25. एक संख्या तुम्ही सांगा किती 734. छेदस्थानी किती रे? आता हिला कितीने गुणावं लागल? नाही किती ना रे स्वरांजली? हा स्वरांजली सांग बरोबर. 4 न ती म्हणाली सर याला 4 न गुणा. गुणा बरं. 4 चौक 16 ला 6, 1 हा चाला, 4 3 12 आणि 1 13 ला 3 हा चाला, 1 7 चौक 28 आणि 1 29. बरोबर आहे का बघा? बरोबर आलं का? 9 दिसायले का? नाही 4 न बघा. 4 न गुणा. हा ठीक आहे ठीक. 700. आता इथं आला आपला गुणाकार किती आला? मग येईल का? 4 चौक 16 ला 6 हातचा आला 1, 4 त्रिक 12, 1 13 3 1 हात 6, 7 चौक 28 आणि 1 29. बरोबर. किती संख्या सोडायच्या? 2. आलं उत्तर बघा. मी हे मोडतो, लक्षात आलं असलं. पुढचे गणित लिहिलं आपल्याला सोपं. बरं हा कोण आहे? वीर. खूप छान नाव आहे तुझं वीर. तुझं काय मत आहे? तो म्हणतो मला 735 संख्या घ्या. छेदामध्ये किती घ्यायची? 25. गुणाकारामध्ये किती? चला कोणी काढतं उत्तर याचं? बर 4 नच गुण. अरे हो 4 तुम्हाला लक्षात येणार नाही का? ठीक आहे ठीक आहे. 25 आले का लक्षात? गुणा बरं 4 न किती आलं उत्तर मला पटकन सांगा. 2940. एक जणी झाले 2940. दशांश कुठं द्यायचा आहे? 2 संख्या सोडून. आता हे झाले तुमचे 2 उदाहरणं. आता मी तुम्हाला घरी देणार. आता मी मोठ्या मोठ्या संख्या देणार, अशा मोठ्या मोठ्या. किती किती अंकी देऊ? 4 अंकी 5 अंकी. बर मग आता आपल्याला पुढील उदाहरणामध्ये संख्या दिलेली आहे 8112. 8112 छेदामध्ये 25. हिला नंबर 1 देऊ आपण. हा नंबर 2 मध्ये काय द्यायचंय? 5600 800. बरं 5862. कोणी सांगितले रे? माहिती काय? नाही का? 3 नंबरला संख्या आहे आपली 3225. 3225 छेद किती? 25. 4 तुमच्यासारखे. 4 नंबरला किती संख्या आहे आपल्याकडं? 1 3 अंकी. 825 किती आला? छेद 25. किती झाले तुम्हाला प्रश्न घरी लिहिला? 4. बरोबर. हे 4 आता तुम्ही घरी सोडवायचे. अजून मी 4 तुम्हाला या ठिकाणी एवढी संख्या घ्यायची. म्हणजे एक घेतली आपण 5, त्याच्यानंतर 5 चा वर्ग 25, 5 चा घन किती रे? 125. अशा प्रकारचं पाहायचं. आता शेवटचं पाहायचं आपल्याला छेदस्थानी 125 स्थानाचा भागाकार कसा करायचा. आता इथं 2 न गुणलं, इथं 4 न गुणलं. पुढील संख्येला किती गुणायचंय? लिहून घ्या. किती गुणायचंय? 8 न. छान. तुला 4 बाय 400 पर्यंत पाठ आहे ना? किती जण आहेत तुमच्या वर्गात? बापरे भरपूर जण आहेत. आता मी एक संख्या दिली तुम्हाला 850 छेदामध्ये 125. ह्या संख्येला 8 न गुणायचं वळालं. 8 0 0 पुढं करायचं. 85 किती किती येते ते बघा? 680. तुम्हाला पाळी पाठवतो. मग हे आता 45 चा 0 आपल्याकडे लई एवढा भागाकार 6800. त्याच्या दशांश कुठं द्यायचं बघा. आता इकडे काय करायचं तुम्हाला? 1 2 3 अंक सोडून या ठिकाणी दशांश. आपण पहिला 1 सोडला, नंतर किती सोडले होते याच्यात? तेवढे अंक सोडून दशांश होता आपला समोर समोर येणार. हे 4 झाले का रे? मला उद्याच्याला कंप्लीट पाहिजे. हा समीकरण तुमच्याकडून तयार पाहिजे अशाच प्रकारचं. आता पुढे संख्या आहे. हे उदाहरण झालं, मी तुम्हाला सोडून दिलं. आता नेक्स्ट नंबर 1 समजले ना? हा आता 1350 छेदामध्ये 125. नंबर 2 ची संख्या आपल्याकडे आहे 22475. 475 छेदामध्ये 125. 3 नंबरची आपली संख्या आहे 88520 ओळखू येईल. 88520
छेदामध्ये 125. सगळ्या संख्या तुम्हाला अशा प्रकारे सोडवायच्या. पुढची आपली संख्या आहे 58,000. 55चा शेतकरी 58,750. 58,750 छेदामध्ये 125. पटकन है का नाही. नंबर 3 आणि इथं नंबर 4. आपल्याला अशा प्रकारचा भागाकार आडव्या पद्धतीने सोडूनच द्यायचं बघा. आडव्या पद्धतीने जो तुम्ही आतापर्यंत फॉर्मॅट वापरला होता का नाही, अशा पद्धतीचा भागाकार करायचा. इथं लिहायचं आपल्याला 88,520. या ठिकाणी लिहायचं त्याच्या 125. हा भागाकार नकोय आपल्याला. हा काय पाहिजे आपल्याला नकोय. आता सोप्या पद्धतीसाठी आपल्याकडं खूप फॉर्मॅट, खूप भरपूर मटेरियल. हा झालं. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, तुमेव माताच पिता तुमेव या उक्तीप्रमाणे दररोज तुम्हाला तुमच्या काय करायचंय, आई वडिलाचं दर्शन घेऊनच क्लासला आपल्या यायचं आहे. आता आपल्यापैकी पुढच्या वर्षी सगळे तुम्ही किती जण आहेत आता? 42. कोणाला नाही? 2 जण. त्यांना सांगा अशा होमवर्क मी तुम्हाला दिलाय. तिथं देऊ काय SW देण्याची गरज नाही ना. हो, अशा प्रकारे सगळ्यांनी व्यवस्थित सोडून आणायचंय. आपल्याला व्यवस्थित लिहिता वाचता तर येतंय अशा पद्धतीचा भागाकार. आता ह्या 5 अंकी संख्या आहेत, आपल्याला यायला हवं. तुम्हाला भरपूर उजळणी पाठ आहे. 400 पर्यंत पाडे म्हणजे खूप झालं, हे का नाही. हा, आणि विनाकारण कोणी पाहायचं नाही. काय नाही पाहायचं? मोबाईल नाही पाहिजे. हो बर, मी तुम्हाला काल दाखवलं ना कसं बेकार होते ते मोबाईल. आपण जास्त वेळ पाहिल्यानंतर डोळे जातात का नाही. हा, 8 प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 8 गुणायचंय येणारं उत्तर आणि ती संख्या सोडून दशांश द्यायचा आहे. जेवढी मोठी संख्या तेवढा दशांश आपला सरकतो. अशा पद्धतीमध्ये तुम्हाला करायचं आहे. हा झाला आपला छेदस्थानचा भागाकार. गुणाकाराबद्दल काय चर्चा आहे ते आपण उद्या करू. परीक्षा कोण नव्हतं कालच्या त्यांना मी आता पेपर देणार आहे, पेपर सोडून घेणार. होमवर्क झाला तुमचा कंप्लीट, लिहायचं झाला सगळ्यांचा झाला. रागावपणा करतो का त्याला आपण कोपडच करू बसा क्वाक क्वाक करीत. मग झालं. तुझं राहिले 4 गणित आहेत. हो, उद्या ज्याला शुद्ध लेखन पण कंप्लीट होणार. ठीक ठीक.